तर आज आपल्याला यावं लागलं नगरच्या व्ही स्टार हॉटेलला, म्हणजेच 5 स्टार हॉटेलला. तर कशासाठी आलो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघावं ना आपला पूर्ण ब्लॉग. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपण चाललो होतो कोल्हापूरवरून अहिल्यानगरला हर्बल लाईफच्या इव्हेंटसाठी. कारण आपल्याला हर्बल लाईफच्या इव्हेंटसाठी इन्व्हाइट केलं होतं ओम भाऊनी. मग ओम, सुयश आणि आपण निघालो होतो नगरला. जाताना आपल्याला दिसलं विके फाउंडेशन. मग आपल्या लालपरीने आपल्याला सोडलं नगरला. तर हे आहे ऐतिहासिक अहिल्यानगर शहराचे बस स्टँड. इकडे होती इलेक्ट्रिक बस साठी चार्जिंगची सुविधा. मग आपण आलो व्ही स्टार या हॉटेलला. हेच आहे ते हॉटेल ज्यामध्ये आपला इव्हेंट होणार आहे. आपण आतमध्ये चालत असताना तेवढ्यात आपल्याला खूप कालून हेलिकॉप्टर दिसलं होतं. त्याच्यानंतर आपण आलो होतो इव्हेंट हॉल मध्ये. आणि हे 5 स्टार हॉटेल असल्यामुळे आपल्याला पण खूप मोठी एक्साइटमेंट होती. तर तुम्ही बघू शकता किती भारी सोयी सुविधा आहे. आणि उजव्याच बाजूला जेवणासाठी व्यवस्था केलेली होती. आणि इथं 5 स्टारचं जेवण होणार होतं आपल्यासाठी. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला असं हर्बल लाईफ बँड आणि हे कुपन भेटलं होतं जेवणासाठी. त्याच्यानंतर आपण पोहोचलो जे ते होणार होता मुख्य कार्यक्रम. इथे बघू शकता तुम्ही, सेटिंग अरेंजमेंट खूप छान केलेली होती. इकडे पण हर्बलचे प्रोडक्ट ठेवलेले होते. आणि या कार्यक्रमासाठी खूप लांब लांबून लोक आलेले होते, जसे की पुणे व नगर अशा ठिकाणून आलेले होते. आणि सर्वजण कार्यक्रम चालू होण्याची वाट बघत होते. त्याच्यानंतर आपल्या स्पॉन्सर मॅडमने आपल्याला इंट्रोडक्शन करून दिलं आणि आपली कंपनी कशी काम करते हे सगळ्यांना समजून सांगितले. त्याच्यानंतर काही वेळाने आपला झाला होता लंच ब्रेक. तुम्ही बघू शकता की जेवण किती छान होतं. त्याच्यानंतर मेन स्पीच देण्यासाठी पुण्यावरून मॅडम आलेल्या होत्या. सर्वांनी त्यांचा सत्कार करून त्यांना रेकॉग्नाइज केलं आणि त्यांचा फेटा बांधून सन्मान देखील केला होता. आणि यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे 18 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत सगळेच बिझनेस करू शकतात असे आम्हाला तिथे गेल्यानंतर कळाले. तुम्ही बघू शकता खूप लांब लांबून लोक आलेले होते आणि किती गर्दी होती ती. त्याच्यानंतर मेन स्पीकर मॅडमचा सत्कार देखील केला. त्यांना रेकॉग्नाइज केलं आणि आपला कार्यक्रम संपला. जर तुम्हाला हर्बल लाईफ विषयी काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला फॉलो करून DM करा. त्याच्यानंतर आपण घरी जाण्यासाठी आलो तारकपूर बस स्टँडला. आणि काही वेळात बस पण आली. आणि बसमध्ये काही त्रास होऊ नये म्हणून आपण माल पण घेतला होता. आता आपला माल तर तुम्ही बघितलाच असन. कमेंट मध्ये विचारू नका म्हणजे झालं. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.